श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत मसाला पराठा. हा पराठा एकदम लेअरवाला असतो आणि वेगळ्या प्रकारे मी याची फोल्डिंग केलेली आणि याच्यात खूप सारे मसाले घातले. त्यासाठी इथं मी गव्हाचं पीठ घेतलंय, त्यात चवीनुसार मीठ टाकून घेतलं. इथं जिरं घालून घेतलंय, ओवा टाकून घेतला क्रश करून, कसुरी मेथी घालून घेतली. कसुरी मेथीमुळे याला टेस्ट छान येते. तीळ घातलंय, पांढरं तीळ, तुम्ही काळे तीळ पण घालू शकता. तिखट घालून घेतलंय, चिली फ्लेक्स घालू शकता तुम्ही. हळद घातली, आणि तेल टाकून घेतलंय 2 पळी, त्याच्यामुळे पराठा नरम होईल. आता या मिश्रण आपण थोडं पाणी घालून भिजवून घेऊ. जास्त कडक नाही, जास्त पातळी नाही. आपलं जसं आपण कणिकला पोळ्यांची करतो तसं त्याच्यापेक्षा थोडं घट्ट भिजायचंय, म्हणजे पराठा लेअर छान सुटतील. असं थोडं थोडं पाणी घालत जायचं. एकदम पाणी घातलं तर नरम होऊ शकतं पीठ जास्त. बघा असं छान भिजून घेतलं मी. असं बघा याच्यात भिजायचं असं. आता त्याला आपण 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊ, म्हणजे पीठ थोडं फुलून येईल आणि पराठे छान येतील. बघा 10 मिनिटं झालेत. आता याला पाटाला तेल लावून आपण छान कणिक मळून घेऊ, म्हणजे ती नरम होईल छान मुलायम. हा पराठा एकदम सोपा जातो करायला. तुम्ही याच्यात दुसऱ्या पालेभाज्या पण वापरू शकतात, मेथी, पालक, ते करून पण असा पराठा तयार करू शकतात. आता त्याला मी कोरडं पीठ लावून घेतलं, याची पोळी लाटून घेईल. आता पराठा बनवते आहे. बघा अशी पोळी करून घेतली मी त्याची, चपाती लाटली. आता त्याला मी तेल लावून घेईल. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यावर थोडासा चाट मसाला पण टाकू शकता तेलावर, मग त्याला चटपटीत तयार होईल मस्त आपला पराठा. बघा असं त्याचे रोल करून घेऊ आपण, जसे भाकरवडीला करतो आपण तसे रोल करून घेऊ. आता याला मधून आपण कट देऊन देऊ. असं केल्यामुळे पराठ्याला खूप लेअर सुटतात. आता याला गोल करून घेऊ आपण. गोल करू, त्याला थोडं उलून घेऊ आणि त्याचा गोळा तयार करून घेऊ. बघा अशा लेअर सुटतील त्याला लाटू तेव्हा, आणि लाटायलाही सोपा जातं. त्याला आपण पीठ लावून लाटून घेऊ. मस्त बघा असं छान मी लाटून घेतलाय. थोडा बारीक लाटायचा पराठा, म्हणजे छान क्रिस्पी तयार होतो. जाड जर लाटला तर नरम पडतो. थोडा बारीक करायचा क्रिस्पी होण्यासाठी. आणि इथं तवा तापलाय आपला, त्यावर पराठा घालून घेतलाय मी. त्याला पलटवून घेऊ. इकडं परत मी दुसरं करायला घेतलंय. असे मी सगळे पराठे एका मागे एक लाटून घेणार आहे. माझे एवढ्या पिठात 7 पराठे झाले ते मीडियम साईजचे. बघायला पण ते छान लेअर सुटले आहेत. या लेअर आता आपण ज्या लाटू त्या छान लेअर येतात. आता पराठा आपण तेल लावून छान शेकू. तुम्ही बटर लावू शकता किंवा तूप लावू शकता. मी तर तेल लावलं आहे आणि त्याला छान क्रिस्पी भाजून घेणार आहे. लहान मुलं पण खूप आवडीने हा पराठा खातात. टिफिनला द्यायला पण छान आहे हा पराठा, किंवा सकाळी नाश्त्यासाठी. आता आपण दुसरा पराठाही भाजून घेऊ. चला तर मग तुम्हाला हे पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.